नमस्कार मंडळी, तुम्हालाही आवडतात का हो असे नारळाच्या दुधातले शिरवाळे किंवा शेवया? कोकणातील हा पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याच ठिकाणी हा होळीला बनवला जातो. तर खूप दिवसांनी मी आज बनवलाय. चला तर तुम्हालाही दाखवते मी कसा बनवलाय. तर हे शिरवाळे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या पाणी उकळत घेतले. ह्या वाटीनेच मी माप घेतलंय आणि त्याच वाटीने मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय. या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तूप टाकून घेतलंय. तुम्ही तेलही टाकलं तरी चालेल. एकदा का पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि जसं मोदकाला आपण उकड करून घेतो अगदी त्याचप्रमाणे करून घ्यायची. तर इथे मी हे ढवळून झाले आणि 2 मिनिटं चांगली वाफ करून घ्यायची त्याला. आता गरम असतानाच ते काढून घ्यायचं एखाद्या परातीत आणि थंड पाण्याच्या हाताने चांगलं मळून घ्यायचं. तर इथे आता माझं मळून झालेलं आहे आणि त्याचे मी आता छोटे छोटे असे गोळे करून घेते आणि ते परत मी शिजवायला टाकणार आहे. तर त्यासाठी इथे परत कढईमध्ये पाणी ठेवलंय. पाण्याला उकळी आली तर आता मी गोळे आहेत ते त्याच्यामध्ये सोडून देते आणि आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे. ते शिजले की वर तरंगतात. तोपर्यंत आपण काय करूया, नारळाचं दूध काढून घेऊया. घेतलाय ओला नारळ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, वेलचीचे दाणे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ टाकायचं आणि ते मिक्सरला लावून त्याचं दूध काढून आणायचं. तर तुम्ही बघू शकता इथे हे शिजत आलेत बघा. शिजत आले की असे वरती ते पाण्यावर तरंगायला लागतात. तर इथे नारळाचं दूधही काढून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता गूळ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार. म्हणजे तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर असे हे गोळे अगदी चांगले शिजवून घ्यायचे, तरच ते चांगल्या शेवया येतात आणि जे शिजले नाही तर त्या तुटू शकतात. त्यामुळे ते चांगले करून घ्या. बघा इथे दूध झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता गूळ घालून घेते. आता तो गूळ वितळेपर्यंत आपण शेवया करून घेऊया, कारण आता ही गोळी शिजलेली आहेत. तर हा आपला चकलीचा सोऱ्या आहे, तो सगळ्यांकडेच असतो. तर त्याच्यामध्येच मी आता हे करून घेणार आहे. तर हे बघा इथला एक गोळा घ्यायचा, असा गरम गरमच घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि असं मस्त बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा शेवया पडत आहेत बघा, कुठेही तुटत नाहीये. तर इथे बघा झालेले अशाच मी सगळ्या करून घेते. इथे झालेल्या आहेत माझ्या सगळ्या शेवया करून आणि इथे नारळाचं हे दूधही तयार आहे. तर खायची पद्धतमध्ये एका डिशमध्ये ते घ्यायची शेवई किंवा शिरवाळे. मस्त अशा सडसडीत झालेल्या आहेत, अशा चिकचिकीत झालेल्या नाही आहेत. त्याच्यावर भरपूर असं हे नारळाचं दूध, गोड दूध ओतून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये त्या पूर्ण बुडल्या पाहिजेत आणि मग खायच्या. तर या मग सगळ्यांनी खायला. आवडला ना व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.